मालवणी माणसांका माशाचा सार असला का 4 घास जास्तच जातात, पण सारासाठी मिरची भिजत घालूचा आणि वाटूचा टेन्शन लय असता। पण आता ह्या सगळं टेन्शन विसरा, कारण आज माझी आई बनवता हा चमचमीत आणि झणझणीत अशी अस्सल मालवणी पद्धतीची माशाची कढी। पण ह्याच्यात एक ट्विस्ट हा कसलो तो सांगते। माका ना एका मैत्रिणीन चॅलेंज दिल्या नव्हता, शिवम मसाले वापरून बघ, हॉटेलची चव इसरान जाशील। मी म्हटलंय गो, आपण मालवणी माणसा मसाल्यांच्या बाबतीत नो तडजोड, पण तू सांगतस तर चल मग ह्यांचीच परीक्षा घेऊया। तर बाजारातून मस्तपैकी सणसणीत ताजी पापलेटा घेऊन इलय, स्वच्छ करून ते का मीठ आला लसूण कोथिंबीरचा हिरव्या वाटण आणि शिवम मसाले ह्यांचीच हळद लावून 15 मिनिटासाठी मुरत ठेवले। आता वाटपासाठी वला खोबरा आणि शिवम फिश करी मसालो 1 चमचो, तर्री ते चिली पावडर 1 चमचो, बस इतक्याच। ह्या वाटाप मिक्सरला लावून घेतलंय, कारण ह्या मसाल्यात सगळा घातलेला हा, जास्तीचा कायच घालूची गरज लागणार नाही। मग हे फोडणीत ठेचलेली लसूण कढीपत्तो आणि बारीक चिरलेलो कांदो परतून वाटाप ओतलंय, फोडणीत वाटाप भाजून पाणी ओतलंय, मुरत ठेवलेले माशाचे तुकडे सारात सोडलंय, चवीपुरता मीठ आणि आंबटपणासाठी 5 ते 6 कोकमा घातलंय। मंडळी, ही माशाची कढी किती दाटसर झाली आहे बघा, सुगंध तर इतको भारी येता, माका तर अजिबातच खायसर थारो नाया। एक नंबर घरगुती मसाल्यांची अस्सल चव आणि तिखटपणा तर परफेक्ट जमाण इलो। शिवम मसाले तुम्ही चॅलेंज जिंकलात। तर मंडळी, तुमका पण अशी चव होई असात आणि मिरशांग वाटूचा टेन्शन नको असात, तर मी कॅप्शनमध्ये ह्या मसाल्यांचे डिटेल्स देतोय, नक्की वाचा। चला, मी आता आईच्या हातच्या माशाच्या कढीवर ताव मारते। येवा जेवक, आणि व्हिडिओ आवडलो तर जास्तीत जास्त शेअर करा। चला बाय।